अर्धा लिटर दूध घेतलं आहे फालुद्यासाठी आणि त्यात आपण 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. 1 ग्लास पाणी टाकलंय. दूध उकळलेलं आहे आपलं छान. आता हे आपण फालुदा प्रीमिक्स टाकायचं आहे. 1 लिटर दुधाला 1 पॅकेट टाकायचं आणि आपण अर्धा लिटर घेतल्याने अर्ध टाकले पॅकेट. आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान. बघून घेऊया व्हिडिओ चालू होतो. नको थांब. मिक्स करायचे. कलर बघा किती छान आलाय, केशरी. मँगो फ्लेवरचा आहे. आपण फालुदा तयार करणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे घरीच तयार केलेलं आपण केव्हाही चांगला लागतो आणि क्वांटिटी पण जास्त होते. एवढ्या प्रमाणात आपण केलं तर. साखर ऑलरेडी त्यात आहे पॅकेटमध्ये, प्रीमिक्समध्ये, त्यामुळे साखर घालायची नाही आपल्याला. कलर पण छान आलेला आहे. आपल्याला हवं असल्यास तर सब्जा बी अजून आपण वेगळं भिजवून घेऊ शकतो किंवा शेवयाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकतो. कुणाला जास्त शेवया आवडत असतील तर अजून टाकू शकतो. आता आपलं हे मिक्स दुधाचं उकळलेलं आहे. आपण आता हे थंड व्हायला ठेवू देऊया. 10-15 मिनिटांनी आपण थंड झाल्यानंतर ग्लास आपण तयार करायचं आहे. अगोदर सुरुवातीला आपण मँगोचे तुकडे टाकून घ्यायचे ग्लासमध्ये. आणि मग त्याच्यानंतर सब्जा टाकायचा आहे. आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे. कमी जास्त केला तरी चालतो. सब्जाचे गुणधर्म सगळ्यांना माहीतच आहे आपल्याला, किती उष्णतेसाठी चांगला असतो. आणि यानंतर आपल्याला आपण तयार केलेलं हे कस्टर्ड मिल्क टाकायचे. हां, आपण मगाशी तयार केलेलं फालुदा मिक्स ग्लासामध्ये घ्यायचं आहे, ओतून घ्यायचं. त्यात शेवया आणि सगळं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आईस्क्रीम टाकायचे वरती. त्यांनी आपण हे केलं ना, आता बस झालं. गेलं खाली ते. चमचे ठेव त्याच्यामध्ये. हे किती ग्लासात एखाद. बोलणं पण आवाज गेलास. तयार झाला आपला फालुदा.